मोमीन शेख व नितीन कुमार शहा। यानंतर वाघमारे मॅडम प्राचार्य माननीय श्री डॉक्टर सुभाष निकम सर, उपप्राचार्य डॉक्टर अनिल सावळे सर, शैक्षणिक पर्यवेक्षक डॉक्टर युके टेके सर, पी आयरे सर, मनीष सोनवणे सर, विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक डॉक्टर PS पवार सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आपल्या सर्वांचे मी प्राध्यापक लीना पगारे या कार्यक्रमाप्रसंगी भेसळयुक्त अन्न ओळख व जनजागृती ह्या कार्यशाळेसाठी उपस्थित प्रमुख मान्यवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त माननीय श्री MM सानप साहेब, त्यांच्याच बरोबर आले ग्राहक पंचायतचे अध्यक्ष माननीय हरीशजी मारू, अश्वमेध लॅबोरेटरीचे मार्केटिंग हेड श्री VJ मुसळे, तसेच अश्वमेध लॅबोरेटरीच्या भाग्यश्री वानखेडे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे फूड सेफ्टी ऑफिसर्स किशोर सांगुडे व सोनल पाडळे, तसेच पत्रकार मोईन शेख व नितीन कुमार शहा, सर्व शिक्षक, उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनींनो, मी विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक डॉक्टर पंकज पवार ह्या प्रसंगी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी विकास सानप साहेब, विद्यार्थी विकास मंडळाअंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करत असतो। त्यामध्ये मागील काही वर्षामध्ये आम्ही प्रामुख्याने लो कॉस्ट फिल्म प्रोडक्शन, अभिरूप युवा संसद, उद्योजकता विकास, LED बल्ब मेकिंग अँड रिपेअरिंग, प्रिंटेड सर्किट बोर्ड मेकिंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्यासारख्या ज्वलंत विषयांवर कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत। आज आपण भेसळयुक्त अन्न ओळख व जनजागृती या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी एकत्र आलो आहोत। आजच्या धावपळीच्या जीवनात अन्न ही केवळ भूक भागविण्याची गोष्ट नसून ती आपल्या आरोग्याचा पाया आहे। मात्र नफेखोरीच्या प्रवृत्तीमुळे अन्नामध्ये विविध प्रकारची भेसळ केली जाते। दूध, तेल, मसाले, मीठ, मिठाई, धान्य यासारख्या दैनंदिन वापरातील पदार्थांमध्ये होणारी भेसळ आपल्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करते। कर्करोग, पचनसंस्थेचे विकार, त्वचारोग यासारख्या आजारांचे प्रमाण वाढण्यामागे भेसळयुक्त अन्न हे एक महत्त्वाचे कारण ठरत आहे। भारतामध्ये अन्न सुरक्षा आणि मानके यांची अंमलबजावणी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यामार्फत केली जाते। याशिवाय ग्राहकांचे हक्क आणि संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 सारखे कायदे अस्तित्वात आहेत। तरीसुद्धा कायद्यांसोबत नागरिकांची जागरूकता अत्यंत आवश्यक आहे। या कार्यशाळेच्या माध्यमातून आपण भेसळ कशी ओळखावी, घरच्या घरी करता येणाऱ्या साध्या चाचण्या, अन्नपदार्थ खरेदी करताना घ्यावयाची काळजी, तसेच तक्रार नोंदविण्याची पद्धत याविषयी सविस्तर मार्गदर्शन घेणार आहोत। जागरूक ग्राहक हेच भेसळ रोखण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे असे मला वाटते। चला तर मग आपण सर्व मिळून सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचूया आणि भेसळमुक्त समाज घडविण्यासाठी आपले योगदान देऊया। धन्यवाद।